15 मिनिटात तुम्ही या पद्धतीने घट्ट आणि मलाईदार खीर बनवू शकता। 1 लिटर दुधापासून 2 लिटर खीर तयार होते। सोप्या पद्धतीने जास्त झंझट न करता कमी वेळेत अतिशय चवदार मलाईदार खीर या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार 15 मिनिटात घट्ट मलाईदार तांदळाची खीर। तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ घेतले आहेत। तांदूळ घेताना शक्यतो लहान साईजचे तांदूळ घ्या। तांदळाची खीर बनवण्यासाठी तुम्ही जीरा राईस, कोलम, बासमती तुकडा किंवा आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता। तर इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतले आहेत। आंबेमोहर तांदूळ आकाराने लहान आणि सुगंधी असतात। आंबेमोहर तांदळापासून बनवलेली खीर अतिशय चवदार लागते। जर तुमच्याकडे आंबेमोहर तांदूळ नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही आकाराने लहान तांदूळ वापरू शकता। तर इथे मी अर्धा कप आंबेमोहर तांदूळ घेतले आहेत। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। तांदळावर असलेली धूळ, माती आणि केमिकल पावडर निघून जाण्यासाठी तांदूळ 2 ते 3 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या। तर इथे मी 2 ते 3 वेळा पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। तुम्ही सुद्धा या पद्धतीने 2 ते 3 वेळा पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या। तांदूळ आपल्याला पाण्यात भिजवायचे नाही, लगेच आपण खीर बनवणार आहोत। अर्धा कप तांदूळामधले 2 चमचे तांदूळ मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्ही सुद्धा तांदळाची खीर बनवताना स्वच्छ धुतलेले 2 चमचे तांदूळ काढून घ्या। आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। तांदळाची खीर मी कुकरमध्ये बनवणार आहे। तुम्ही सुद्धा शक्यतो खीर बनवण्यासाठी कुकरचा वापर करा। कुकरमध्ये खीर पटकन बनते। मीडियम फ्लेमवर कुकरमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलंय। तूप गरम झाल्यावर त्यात 2 चमचे बदामाचे तुकडे, 2 चमचे काजूचे तुकडे, 2 चमचे चारोळी, 2 चमचे पिस्त्याचे तुकडे, तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। मीडियम फ्लेमवर साजूक तूप गरम झाल्यावर त्यात छोट्या तुकड्यात कट केलेले ड्रायफ्रुट्स 1 मिनिटासाठी परतून घेऊया। या पद्धतीने साजूक तुपावर मिक्स ड्रायफ्रुट्स परतून घेतल्याने त्यातला कच्चापणा जातो। ड्रायफ्रुट्सला छान खमंग टेस्ट येते। खीरमध्ये साजूक तुपावर परतलेले ड्रायफ्रुट्स टाकल्याने चवीला खीर खूप टेस्टी बनते। मीडियम फ्लेमवर साजूक तुपावर 1 मिनिटापर्यंत आपण ड्रायफ्रुट्स परतून घेऊया। तर इथे मी मीडियम फ्लेमवर साजूक तुपावर 1 मिनिटापर्यंत मिक्स ड्रायफ्रुट्स परतून घेतले। आता परतलेले ड्रायफ्रुट्स प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी सर्व ड्रायफ्रुट्स प्लेटमध्ये काढून घेतले। आता मीडियम फ्लेमवर शिल्लक राहिलेल्या साजूक तुपात स्वच्छ धुतलेले तांदूळ ॲड करूया। तर इथे मी तांदूळ भिजवले नाही, कारण खीर आपण कुकरमध्ये बनवत आहोत। जर तुम्ही खीर पातेल्यात किंवा कढईत बनवत असाल तर 15 ते 20 मिनिटासाठी तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घ्या। मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत साजूक तुपावर तांदूळ आपण परतून घेऊया। तांदूळ 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून झालाय। तांदूळ शिजण्यासाठी 1 कप दूध तुम्ही गरम किंवा थंड कोणताही वापरू शकता आणि अर्धा वाटी पाणी ॲड करूया। दुधात पाणी ॲड केल्याने दूध खाली जळणार नाही, तांदूळ सुद्धा व्यवस्थित नरम शिजेल। चमच्याने दूध आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता कुकरचं झाकण बंद करून स्लो टू मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्या घ्यायच्या। कुकरच्या 3 शिट्या होतात तोवर आपण खीर घट्ट मलाईदार होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात जे 2 चमचे तांदूळ काढून ठेवले होते ते ॲड करायचे। त्याबरोबर खीर क्रीमी होण्यासाठी 4 काजू ॲड करूया। त्यात 4 ते 5 चमचे दूध ॲड करून मिक्सरमधून तांदूळ आणि काजूची बारीक पेस्ट तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरमधून तांदूळ आणि काजूची बारीक पेस्ट तयार करून घेतली। स्लो टू मीडियम फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्या पूर्ण झाल्या आहेत। आता गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतर कुकर उघडायचा। तर तुम्ही बघू शकता स्लो टू मीडियम फ्लेमवर 3 शिट्यात खीर बनवण्याचा तांदूळ परफेक्ट असा शिजला आहे। पाणी ॲड केल्यामुळे दूध जरा सुद्धा तळाला लागलं नाही। तांदूळ सुद्धा परफेक्ट शिजला आहे, तांदूळ मॅश करण्याची गरज नाही। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करून शिजलेल्या तांदळात 1 लिटर गरम केलेलं दूध ॲड करूया। शिजलेल्या तांदळात शक्यतो कच्चं दूध ॲड करू नका। दूध तापवून घ्या, त्यानंतर तांदळात दूध ॲड करा। गरम दूध ॲड केल्याने शिजलेल्या तांदळाच्या गाठी तयार होत नाही आणि दूध व्यवस्थित तांदळात मिक्स होतं। गॅसची फ्लेम मीडियम करून
तांदूळ आणि दूध आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मीडियम फ्लेमवर शिजलेला तांदूळ आणि दूध आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तुम्ही सुद्धा खीर बनवताना थंड दुधाचा वापर करू नका। थंड दुधाचा वापर केल्याने शिजलेल्या तांदळाच्या गाठी तयार होतात। दूध आणि शिजलेला तांदूळ मिक्स करायला जास्त वेळ लागतो। तर इथे मी दूध आणि शिजलेला तांदूळ 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित एकजीव करून घेतला। दुधात शिजलेला तांदूळ व्यवस्थित एकजीव झाला, त्यात आता मिक्सर मधून तयार केलेली पेस्ट ऍड करायची। दुधात काजू आणि तांदळाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चमच्याने सतत हलवत मिडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटापर्यंत तांदूळ आणि काजूची पेस्ट आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर इथे मी मिडियम फ्लेमवर 3 मिनिटापर्यंत काजू आणि तांदळाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतली। मिडियम फ्लेमवर खीरला छान उकळ फुटला आहे। खीर बनवण्यासाठी आपण अर्धा कप तांदळाचा वापर केला आहे। खीर गोड करण्यासाठी आपण अर्धा कप साखर ऍड करूया। जर तुम्हाला खीर जास्त गोड लागत असेल तर 3 ते 4 चमचे साखर तुम्ही अजून ऍड करू शकता। मिडियम फ्लेमवर चमच्याने खीर मध्ये साखर व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया। साखर विरघळल्याने खीर थोडी पातळ होईल। मिडियम फ्लेमवर 2 मिनिटांसाठी खीर आपण चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे मी मिडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत खीर व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्यात आता 4 ते 5 चमचे गरम दुधात 8 ते 10 केशरच्या काड्या घालून केशर मिक्स केलेलं दूध खीर मध्ये ऍड करूया। केशर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। त्यात आता अर्धा टीस्पून वेलची पूड ऍड करूया। तांदळाच्या खीर मध्ये वेलची पूड आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करून खीर मध्ये वेलची पूड व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुपावर खमंग परतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करूया। तर इथे मी थोडे ड्रायफ्रुट्स गार्निशिंग साठी बाजूला ठेवून बाकी सर्व खीर मध्ये ऍड केले। स्लो टू मिडियम फ्लेमवर खीर मध्ये आपण सर्व ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खीर अजून चवदार होण्यासाठी त्यात 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं किंवा 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट ऍड करूया। तर इथे मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट ऍड केलंय। स्लो टू मिडियम फ्लेमवर तांदळाच्या खीर मध्ये सुकं खोबरं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। इथे मी खीर मध्ये सुकं खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। जर तुम्हाला किसलेलं सुकं खोबरं आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल। स्लो टू मिडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत खीर आपण शिजवून घेऊया। तर इथे मी स्लो टू मिडियम फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत खीर व्यवस्थित शिजवून घेतली। तर तुम्ही बघू शकता छान अशी घट्ट खीर तयार झाली आहे। आता याच्यापेक्षा जास्त घट्ट खीर आपल्याला करायची नाही। थंड झाल्यानंतर खीर अजून घट्ट होईल। आता गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटापर्यंत खीर आपण थंड करून घेऊया। 5 मिनिटानंतर घट्ट मलाईदार खीर तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने 15 मिनिटात सोप्या पद्धतीने पटकन घट्ट मलाईदार खीर बनवू शकता। 1 लिटर दुधापासून 2 लिटर खीर तुम्ही तयार करू शकता। खीर घट्ट होण्यासाठी तांदूळ भिजवण्याची किंवा दूध आटवण्याची आवश्यकता नाही। या पद्धतीने तुम्ही 15 मिनिटात घट्ट मलाईदार खीर बनवू शकता। पटकन तयार होणाऱ्या तांदळाच्या खीरची रेसिपी नक्की ट्राय करा। आजची मलाईदार क्रीमी तांदळाच्या खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।